भारत पाकिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेली नागपूरची महिला आता भारतात परतली आहे। पाकिस्तानच्या रेंजर्सकडून अमृतसरमध्ये तिला बीएसएफच्या स्वाधीन करण्यात आलं, तर कपिलनगर पोलिसांचं पथक तिला अमृतसरहून नागपूरला आणणार आहे। नागपुरातल्या कपिलनगरात राहणारी सुनीता जामगडे 4 मे रोजी तिच्या मुलांसह जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेली होती। तेथून ती अचानक बेपत्ता झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली होती आणि तिथं तिला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती। मात्र बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स मधील परस्पर समन्वयानंतर तिला भारताला सोपवण्यात आलं आहे। बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात फ्लॅग बैठकीद्वारे तिचं परत येणं शक्य झालंय। अमृतसरमध्ये तिला बीएसएफच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। आता नागपूर पोलिसांचं 1 अधिकारी आणि 2 महिला कॉन्स्टेबल यांचं पथक तिला अमृतसरहून नागपूरला आणणार आहे। सुनीता कोणत्याही हेरगिरी किंवा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होती का हे शोधण्यासाठी तिची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे। सीमा ओलांडण्यापूर्वी सुनीता पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती, अशी शक्यता लद्दाखचे पोलीस महासंचालक डॉक्टर SD सिंग जामवाल यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती। या दिशेनेही तपास केला जाणार आहे। तर अमृतसर पोलिसांनी या प्रकरणात 0 FIR नोंदवलाय, जो आता नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला जाणार आहे, कारण सुनीता इथली कायमची रहिवासी आहे। तर तिच्या बेपत्ता झाल्यानंतर लद्दाखमध्ये बाल कल्याण समितीच्या संरक्षणाखाली असलेल्या तिच्या मुलालाही लवकरच नागपूरला आणलं जाणार आहे। 2 दिन पहले हमें अमृतसर पुलिस से ऐसी जानकारी मिली है कि सुनीता जामगड़े नाम की एक महिला है, वो कपिलनगर नागपुर की रहवासी है। उसको BSF ने अमृतसर पुलिस के कस्टडी में दिया है, जो कि पाक रेंजर्स जो है वो साइड के, उन्होंने BSF के कस्टडी में उसको दिया था। तब पाकिस्तान से इंडिया को हैंडओवर किया गया है और उन्होंने प्राथमिक उसकी जांच भी की है। उसके अनुसार उस महिला के मोबाइल में कुछ सोशल मीडिया पे चैटिंग वगैरह मिली है जो पाकिस्तानी नागरिकों के साथ थी। वो चैटिंग क्या है, कुछ ऑब्जेक्शनेबल है या नहीं है, वो अभी तक हमें जानकारी नहीं है। तो इसलिए हमने कपिलनगर पुलिस स्टेशन की टीम माननीय CP सर के आदेश से वहाँ पे भेज दी है। हम वो महिला को कस्टडी में लेंगे और वहाँ पे जो लीगल प्रोसीजर कर रहे हैं अमृतसर पुलिस, अकॉर्डिंगली हम आगे उसको इंटरोगेट करेंगे।